मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे स्टुडंट्स. हा क्वेश्चन आला होता 2019 मध्ये नीट मध्ये क्वेश्चन आला होता. क्वेश्चनचा रूप कसा आहे? टू स्मॉल स्फेरिकल मेटल बॉल्स having equal masses, दोघांचे पण masses equal आहेत, made from the material of density, दोन मटेरियल आहेत, त्याची डेन्सिटी बघा, पहिल्याची डेन्सिटी आहे ρ1, दुसरी डेन्सिटी आहे ρ2 आणि इथं ρ1 किती आहे? ρ1 8 ρ2 आहे. तर कसं झालं की डेन्सिटी ह्या पहिल्या मटेरियलची जास्त आहे कोणापेक्षा? दुसऱ्या मटेरियलपेक्षा. तर ρ1 किती आहे? 8 ρ2 आहे. अँड हा रेडाय ऑफ किती आहे? त्याचा रेडियस किती आहे? रेडियस आहे 1 मिलीमीटर आणि 2 मिलीमीटर. एकाचे रेडियस आहे 1 मिलीमीटर, दुसऱ्याचे रेडियस आहे 2 मिलीमीटर रिस्पेक्टिव्हली. दे आर मेड टू फॉल व्हर्टिकली. त्यांना व्हर्टिकली फॉल झालेले आहेत ते इन अ विस्कस मीडियम whose coefficient of viscosity is equal to eta आहे and whose density किती आहे? डेन्सिटी किती माहिती आहे का? 0.1 आहे. दुसऱ्या केस मध्ये पहा 0.1 ρ2 आहे. the ratio of their terminal velocity किती? त्याचा रेशो काढून तुम्हाला ते आपल्याला इथं टर्मिनल वेलोसिटीचा स्टुडंट फॉर्म्युला माहिती आहे. तो काय आहे? v gamma 1 2/9 r² eta rho minus किती आहे? सिग्मा ब्रॅकेटच्या बाहेर g आहे. आता हे बघा, पहिल्याची डेन्सिटी ह्याला पण ρ1 म्हणालो, दुसऱ्याचे किती आहे रे? 0.01 किती आहे रे? ρ2 आहे हे. ठीक आहे. आता एक काम करा, ρ1 किती आहे? 8 ρ2 आहे, म्हणून 8 ρ2 मायनस 0.1 किती आहे रे? 0.1 हे आहे 0.1 ρ2 आहे. मग 8 मधून जर 0.1 केला तर किती राहणार? 7.9 ρ2 राहतो. बाहेर किती आहे? g आहे. आणि ते एकच होतो, 1 गुणिले 2 म्हणजे 2 होतो. 2 भागिले 9 eta आहे. 2/9 eta हे 8 मधून जर 0.1 काढला तर 7.9 ρ2 g राहतो. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणायचं. पहिली कंडिशन झाली. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय स्टुडंट्स पहा, दुसऱ्या कंडिशन मध्ये काय आहे? रेडियस किती आहे? 2 mm आहे. म्हणून बघा v gamma 2 2/9 eta व बीटा r चा वर्ग आहे. तर 2 चा वर्ग केला हे ρ2 आहे आणि 0.1 किती ρ2 g आहे. आता इथं काय नसतं म्हणजे एक असतं. 1 मधून जर 0.1 केला तर 0.9 होतं. हे ρ2 g झालेलं आहे. मग आता स्टुडंट्स पहा, 2 चा वर्ग 4, 4 गुणिले 2 म्हणजे 8 झाला. 8 भागिले किती रे? 9 eta. त्याला इक्वेशन 2 म्हणा. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करून टाका. त्याला v gamma 1 v gamma 2. आता हे काय आहे? v gamma 1 ची किंमत किती आहे रे? 2/9 eta आहे. तो काय आहे? 7.9 आहे. ρ2 g लिहिलेलं. आणि gamma 2 किती आहे? हे 8/9 gamma काय 0.9 ρ2 असं झालेलं. आता ते पास स्टुडंट्स काय होतं रे? तो काय हे 9 eta इथं पण आणि इथं पण कॅन्सल झालं. इथं पण हे g आहे, इथं पण g कॅन्सल झालं. हे ρ2 इथे पण आहे, इथे पण आहे. हे पण ρ2 कॅन्सल झालेलं आहे. आता काय करणार आहे? 2 * 2 = 4 आहे. 2 * 2 = 4 लक्षात घ्या. 2/1/4 येतं. आणि इथे किती आहे? 7.9 आहे. इथे किती आहे? 0.9. म्हणजे काम करा तुम्ही. हे कुठला आपण 2 * 2 4 लाईट केलेला आहे. 7.9 आहे. 4 चा आणि 0.9 चा मल्टिप्लाय करा किती होतं? 3.6 येतो. मग हे दोघांचे पण दशांश काढले. अशा पद्धतीने काय झालं? पहिल्याची वेलोसिटी दुसऱ्याची वेलोसिटी याचा आन्सर किती आहे? 79/36 आलेला आहे. 79/36 आलेला. ओके, म्हणून ऑप्शन पहिला बरोबर आहे. ठीक आहे. इग्नोर स्टुडंट्स. आता एमएसटी सीईटी मध्ये हा प्रश्न आला होता 2019 मध्ये. 2019 मध्ये एमएसटी सीईटी मध्ये हा प्रॉब्लेम आला होता. तो कसा प्रॉब्लेम होता?
द सरफेस टेंशन ऑफ सोप सोल्यूशन. सरफेस टेंशन म्हणजे आपल्या हे टी ची किंमत वगैरे. दिस इज व्हॅल्यू ऑफ टी. सरफेस टेंशन म्हणजे हे टी, कॅपिटल टी ची किंमत आहे काय. द एनर्जी नीडेड to increase the radius of bubble. कुठून रे रेडियस किती होगा. पहिली किती आहे 4 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर ईच. 4 सेंटीमीटर पासून 6 सेंटीमीटर पर्यंत जेव्हा बबल इन्क्रीज झाला, इन्क्रीज होण्यासाठी किती एनर्जीची गरज आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे स्टुडंट्स. चेंज इन एनर्जी. एनर्जी नीडेड इक्वल टू 2t इनटू चेंज इन एरिया. आता हे 2t टी बाहेर आणलाय आपण इथं. एरिया म्हणजे काय केला आपण असं केला आहे. काय केला रे असं केला आहे. चेंज इन एरिया म्हणजे डेल्टा ए चा कसा आहे काय रे a2. अरे a2 मायनस किती आहे a1 आहे. a2 म्हणजे किती आहे रे पाय r2 स्क्वेअर. किती r2 आहे रे 4 पाय r2 स्क्वेअर आहे. मायनस किती रे 4 पाय r1 स्क्वेअर. हे एरिया आहे कोणाचा स्फिअरचा. स्फिअर म्हणजे गोल. गोलाचे क्षेत्रफळ बरोबर 4 पाय r वर्ग. सूत्र आपल्याकडे एरिया ऑफ स्फिअर इक्वल टू किती आहे 4 पाय r स्क्वेअर आहे. म्हणून आपण काय केलं चेंज इन एरिया साठी 4 पाय r2 चा वर्ग मायनस किती आहे 4 पाय r1 चा वर्ग केला. गोलाचे क्षेत्रफळ सूत्र आहे आपल्याकडे a2 मायनस a1 4 पाय r2 चा वर्ग मायनस 4 पाय r1 चा वर्ग. आता एक काम करा हे 2 लिहिलं आणि t ची किंमत किती आहे 0.035 येईल. आणि हे 4 पाय बाहेर आलं. हे 4 लिहिलं. पाय ची किंमत 22/7. ते मी तुम्हाला दिलेलीच आहे ऑलरेडी इथे. पाय ची किंमत किती आहे हे 22/7 आहे. दिलेली आहे घेतली आपण 22/7. आणि r2 चा वर्ग म्हणजे हे तर पुराण काय रे 6 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करा. कसं होतं 10 to the power -2 6 to the power -2 चा काय होतं वर्ग. आणि स्वतः हे r1 किती आहे 4 आहे. 4 × 10 to the power -2 चा काय केला आपण वर्ग केला. सेंटीमीटरचं रूपांतर आपण मीटर मध्ये केलेलं आहे. आता इथं बघा स्वतः टी ची किंमत भेटली आहे ऑलरेडी दिली होती. 0.035 घेतलेली आहे. 4 22/7 आहे. r2 ची आणि r1 ची किंमत घेतलेली आहे. -2 10 to the power -2 चा वर्ग 10 to the power -4 इथून पण आणि इथून पण आपण कॉमन घेतले. इथून पण 10 to the power -4 इथून पण काय केलं आपण 10 to the power -4 करून काढलेला आहे. आता हे 10 to the power -4 आलेले आहे. 6 चा वर्ग 36 आहे. 4 चा वर्ग 16 आहे. आता ह्या 36 मधून जर 16 गेले तर 30 राहते. किती राहते परंतु 30 राहते. आता एक काम करा तुम्ही काय करणार आहे माहिती आहे का हा जो दशांश शून्य गेला आणि हा दशांश इकडे आलेला आहे. तर 0.70 0.7च 0.7 नी 0.7 × 2 म्हणजे तिथं तरी 14 होतं 14. ठीक आहे म्हणजे 1.4 होतं. 1.4 ने याला मल्टिप्लाय करा तेव्हा उत्तर किती तरी 1.76 10 to the power -3 येतो. हे शून्य गेलं आणि हा एक आणखी वाढतो हा पावर हा -4 + 1 म्हणजे काय होतं -3 होतं. अशा पद्धतीने तुमचं काय झालेलं आहे 1.76 हे आन्सर येतं. आणि 1.76 कुठे बघा 1.5 आहे. 1.76 10 to the power 3 आहे. कारण सूत्र कोणतं आलेलं आहे मुलांनो बी आन्सर आलेलं आहे. आता असाच एक प्रश्न आहे पहा. आणखी प्रश्न आहे एसडीसीडी मध्ये चाललेला आहे 2021 मध्ये. पहा काय a liquid film is formed over frame MNOP. ही लिक्विड फ्रेम आहे. MNOP फ्रेम आहे. फ्रेम लिक्विड फ्रेम आहे. वेगळे लिक्विड द्रवाची फ्रेम तयार झाली आहे. ओके shown in the figure the wire OP can be slide. OP काय OP इकडून तिकडे इकडे काय करतात स्लाइड करते म्हणजे इकडे घेऊन जाता येते तिकडे आणता येते. इट कॅन विदाउट फ्रिक्शन कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन न होता हे फ्रेम म्हणजे PQ कुठे आहे हा PO काय करता येतं वरून खाली वर करता येतं. the mass to be attached to the wire OP
तर ह्या ओपीला किती मास अटॅच झालं, किती मास चिटकलं हे तुम्हाला काढायचे आहे. इन इक्विलिब्रियम मध्ये याला किती मास चिटकलेला आहे असा प्रश्न तुम्हाला ते विचारलेला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे टेन्शनचा फॉर्म्युला किती आहे, F/2L आहे. F/2L आपण इथं काय घेतलं परंतु कारवाई हे कोणता येतो बघा, सोल्युशन आहे ना, फोर्स F/2L आहे आणि फोर्स म्हणलं की मास इनटू ऍक्सेलरेशन होतं. म्हणून मी काय केले परंतु हे बघा काय केले बघा, इथं आपल्याला आपण पडलं ते काम करा. काय काम करता, इथं टी ठेवा, इथं टी ठेवलं आणि पुढे काय करा, हे घ्या किती mg वाय किती आहे 2L आहे. हे काम करा इकडचे इकडे घेऊन या बरं का, म्हणजे हे 2 कॅपिटल TL आलं आणि हे g इकडे घेऊन या. इथं काय आता m राहतं, तुम्हाला m ची किंमत मोठं काढायचं होतं. You have to find out the value of m बरोबर 2TL/g 2TL/g. तर तुमचा आन्सर कोणता आहे, आन्सर हे तुमचं ए आलेलं आहे. ओके चला इथे पहा स्टुडंट्स, हा JEE मेन 2020 मध्ये आला होता प्रश्न. कसा आहे पहा, प्रॉब्लेम काय बघायचा ना, कॅपिलरी ट्यूब मेड अप ऑफ ग्लास. कॅपिलरी ट्यूब आहे आणि ती ग्लास पासून बनवलेली आहे आणि त्याची रेडियस किती बघा आहे 0.15 मिलीमीटर आहे. इज डीप्ड व्हर्टिकली इन अ बीकर filled with मिथेलिन आयोडाइड आणि सरफेस टेन्शन किती आहे 0.05 न्यूटन पर मीटर आहे. डेन्सिटी किती आहे 667 kg पर मीटर क्यूब आहे. which rises to height h in the tube if it is observed that two tangents drawn from liquid glass interface make an angle किती आहे 60 आहे पहा, किती angle 60. आता इंटरफेस पासून अँगल इकडे आलेला इकडे आला तर 60 झाला. तर हा अँगल किती येतो, हा 60 असेल तर हा पण 60, हा पण 60 दोन भाग पडले, हे 30 आणि हे 30, म्हणून थीटा किती झाला 30 झाला. तर आपल्याकडे एक काम करा, थीटा किती झाला 30 झालेला आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे परंतु हाईटचा s बरोबर किती रे 2t cos थीटा बाय रो rg असा आपला फॉर्म्युला आहे. मग मी हे दोन घेतलं, एका t ची किंमत सरफेस टेन्सिटी कमी देतो बघा किती आहे, इथे t ची किंमत आहे 0.05 घेतलं, cos 30 किंमत घेतली, थीटा किती आहे 30 घेऊन टाकला, रो ची किंमत 667 घेतलेली. त्यानंतर रेडियस आहे वगैरे किती मिलीमीटर आहे 0.15 मिलीमीटर. मिलीमीटर रूपांतर मीटर मध्ये गेलं त्याचं स्कोअर किती आलं तर -3 आलं होतं आणि g ची किंमत दिलेली आहे 10 घ्या दिलेली आहे. ते काम करा तुम्ही, या दोघांचा गुणाकार केला की 2 आणि 5 10 आला, दशांश 2 नंतर दिला 1 नंतर आला. cos 30 ची किंमत आहे √3/2 कोणालगतची बाजू भागिले कर्ण. cos 30 म्हणजे कोणालगतची बाजू भागिले कर्ण, √3/2 घेतलं, हे √3/2 घेतलं आणि त्यानंतर हे बार आहे बाय 10 टू द पॉवर -3 खाली होतं, त्याला वर आणला ते काय झालं मायनसचा प्लस झालेला आहे पोरांनो. आता इथं पहा, हा 0 गेला, हा दशांश इकडे आलेला आहे 1.5 झाला. मग आता काय केलं मी 667 * 1.5 चा मल्टिप्लाय एवढा आलेला आहे पोरांनो. त्याला काय केलं 1.5 * 2 आहे, 2 * 1.5 15 गुणिले 2 म्हणजे 30 झाला, 2 च्या 1 च्या दशांश आहे म्हणून 3.0 झाला. मग 667 * 3 तर 667 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे आलं 1991 आलेला आहे. आणि न्यूमरेटर मध्ये काय केलं, येथे याला मल्टिप्लाय केलं गुणाकार तेच येतो, फक्त दशांश एक इकडे येतो, तसं इकडे आलेला आहे. तर आता मी काय केलं स्टुडंट्स, हे या दोघांचा लॉग कॅल्क्युलेशन आहे. लॉग कॅल्क्युलेशन म्हणजे कसं करायचं, आता हे सोपं साधन आणि सोपं होतं मला इथं कसं करावं लागतं माहिती आहे तुम्हाला. आता याचं रेशिओ घ्यावं लागतं, कसं याचं ते काढायचं, ते आले तर हे 1.991 × 10 to the power किती येतो रे
3 येतो, 10 to the power 3 येतो, 10 to the power 3. मग 1.9 चा 9 मध्ये रेसिप्रोकल पाहायचा आणि तो वर लिहायचा, ते दोघांचा गुणाकार करायचा. 10 to the power जे प्लस ते दोन्ही पण कॅन्सल होईल. फक्त एक स्टेप वाढवतोय तुम्ही, पण असेल तर बघा असे केलं पाहिजे. किती रे 0.1732 आहे ना, 10 to the power किती आहे +3. इथला जसं विचार तुम्ही कितीला 1.991 into 10 to the power 3. हे 10 to the power 3 10 to the power 3 कॅन्सल होतं. आता इथे पहा रे इथला जरी काढला म्हणून मी 10 to the power 3 घेतला. आता एक काम करा, 1.9 चं 9 मध्ये रेसिप्रोकल पाहायचं. काय पाहायचं? रेसिप्रोकल पाहायचं आणि जो रेसिप्रोकल आहे ते देऊन टाकायचा. आणि ते किती आहे 0.1732. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर मात्र किती होतं 0.087 0.087. तर तुमचा आन्सर होत आलेला आहे, आन्सर सी आलेला आहे. ओके पहा बरोबर तुम्हाला तो 21/2020 मध्ये आला होता. ओके प्रश्न काय पहा, एक लार्ज वेसल आहे, लार्ज वेसल कंप्लीटली फिल्ड विथ वॉटर. एक मोठा भांडा आहे ते पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे आणि 2 होल्स आहेत त्याला. 2 होल्स A and B at the depth. 2 होल आहे. डेप्थ किती रे h, एक डेप्थ किती h आहे, किती आहे 4h आहे. एक खालून h उंचीवरती एक होल पाडला आणि एक 4h वरती होल पाडला. एक होल पाडला आहे, एवढ्या उंचीवरती होल पाडला आणि एवढ्या उंचीवरती एक होल पाडला. तर जो खाली याच्या उंचीवरती आहे त्याला होल A म्हणतो. जे 4 इंचावरती होल पाडला त्याला आपण 4h म्हणतो. ओके त्याला आपण एक होल A म्हणतो, त्याला आपण एक होल B असं म्हणतो. A ह्या होलची उंची h आहे, B ह्या होलची उंची 4h आहे आणि इज अ स्क्वेअर ऑफ साइड L. बघा तो काय माहिती आहे का, स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे चौरस आहे आणि त्याची बाजू किती दिलेला आहे. म्हणजे A कसा आहे माहिती आहे का, A एक स्क्वेअर आहे, A दोघी आहे त्याला आपण स्क्वेअर आहे. स्क्वेअर एक A होल आहे ना, तो होल A इज अ स्क्वेअर. होल पाडला ना तो होल कसा आहे स्क्वेअर आहे, एक चौरस होल आहे. ओके त्यानंतर अँड होल B इज अ सर्कल. B कसा आहे, खाली जो होल पाडला त्याची रेडियस किती आहे r आहे. तो एक गोलाकार होल आहे, छिद्र आहे, एक चौकोनी छिद्र आणि गोलाकार छिद्र. चौकोन छिद्र जे आहे त्याला A छिद्र म्हणतो आपण आणि गोलाकार आहे त्याला आपण B छिद्र म्हणतो. If from both the holes same quantity of water is flowing per second. दोन्ही होल मधून प्रत्येक सेकंदाला सारख्याच प्रमाणामध्ये पाणी खाली पडायला लागलेलं आहे. ज्याचा साइड ऑफ स्क्वेअर काढा तर त्या चौरसाची लांबी किती ते काढा असं ते फक्त दिलेलं आहे. तर फॉर होल A हे साठी किती आहे वेलोसिटी बरोबर. वेलोसिटी ॲट द टॉप किती आहे √2gh असतो. वॉल्यूम ऑफ रेट ऑफ होल लक्ष वॉल्यूम काढा. V हे वॉल्यूम लक्षात घ्या बरोबर. तुम्हाला हे दोन्ही पण तुम्हाला काढायचं की V वाटतं हे वॉल्यूम आहे. वॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, एरिया इनटू वेलोसिटी हा फॉर्म्युला आहे. एरिया इनटू वेलोसिटीचा फॉर्म्युला. वॉल्यूम हे पण दिसतं काय रे, हे पण थोडं मोठा वाटतं की ही वॉल्यूम आहे आणि ही वेलोसिटी आहे. ओके वॉल्यूम इज इक्वल टू एरिया इनटू वेलोसिटी हा फॉर्म्युला आहे. मग एरियाचा अर्थ तो चौरस आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग एरिया स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू किती आहे साइड स्क्वेअर. साइड किती आहे L आहे म्हणून या A साठी आपण L वर घेतलं. साइडचा वर्ग आहे म्हणून बाजूचा वर्ग म्हणजे L वर आलेला आहे. आणि हे जी वेलोसिटी आहे, वेलोसिटी फॉर्म्युला किती आहे 2gh. हे काय झालं व्हॉल्यूम ऑफ होल A. होल A चं वॉल्यूम झालं. ओके असं होल B चा फॉर्म्युला पडलाय. फॉर होल B वेलोसिटी किती आहे 2
2g आणि h किती 4h आहे. 4 चा 2 चा गुणाकार केला 8g झालेला आहे. परंतु हे काय झालेलं आहे माहिती आहे का की वेलोसिटी इज नॉट व्हॅल्यू, दिस इज वेलोसिटी. व्हॉल्यूम ऑफ रेट ऑफ फ्लोइंग ॲट द पॉइंट B, व्हॉल्यूम बरोबर की VA इनटू VB, VB वेलोसिटी आहे आणि B हे होल कसं आहे रे एक स्क्वेअर नाही तर हा सर्कल आहे. सर्कलचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय पायाचा वर्ग आणि हे वेलोसिटी किती आहे रे बघा 8g आहे. आता मी काय केलं तो ते दिलेलं आहे दोघातून पण सारखंच पाणी वाहतं म्हणजे व्हॉल्यूम ऑफ होल A आणि व्हॉल्यूम ऑफ होल B दोन्ही पण सारखे. होल A ची किंमत A आहे L²√2gh आहे आणि होल B ची किंमत किती आहे बघा हे इथं काढले काय म्हटले बघा हे व्हॉल्यूम πr²√8gh आहे. πr² किती आहे 8gh लिहिलेलं आहे. मग दोन्ही पण सारखे असल्यामुळे हे आणि हे बरोबर केलेलं आहे. आता लक्षात येईल पोरांनो मला एक बरोबर कापायचं आहे. कापायचं बरोबर सारखं करा. 8 म्हणजे काय रे पोरांनो 4 गुणिले 2 आहे आणि 4 चं वर्गमूळ बाहेर किती आलं 2 आलं. 8 मध्ये काय राहिलं रे 2gh राहिलं. इकडे पण √2g इकडे पण √2gh आहे ते आपण कापून टाकलेलं आहे. त्यानंतर L वर्ग बरोबर काय होतं इथं बघा रे काय होतं हे πr² * 2 होतं. ह्या 2 ला आणि पायला एकत्र घेतला आपण आणि दोन्ही बाजू काय केलं वर्गमूळ काढलं. L वर्ग बरोबर L आलं 2 पाय वर्गमूळ दिलं r वर्ग r आलेलं. तर लिहिण्याची पद्धत अशी आहे इथे √2 पाय r चा बरोबर आहे कुठे असं ना b बरोबर आहे. अशा पद्धतीने तुमचा आन्सर आलेला आहे पोरांनो. b आन्सर